सृष्टी निर्माण करणारे, जीवन म्हणजे परिश्रम पर्वाची फलश्रुती असं मानणारे आदरणीय गोविंदरावजी वंजारी यांना वंदन करतो. आमचे आदरास्थान मातृतुल्य आदरणीय डॉक्टर सुहासिनीजी वंजारी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना वंदन करतो. आजचे सत्कार मूर्ती तरुण तडफदार नेतृत्व ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, डॉक्टर स्मिता वंजारी, सिनेट मेंबर आणि कोषाध्यक्षा अमर सेवा मंडळ, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर वंजारी सर, मॅडम वंजारी, आरतीजी वंजारी, इथे उपस्थित सर्व प्राचार्यगण, डॉक्टर बडवाईक, डॉक्टर दहीकर, डॉक्टर स्नेहल फडणवीस, डॉक्टर बाहेती, डॉक्टर भारती शर्मा, डॉक्टर चव्हाण, प्राध्यापक मोटघरे, प्राध्यापक अंबोरे आणि आमच्या या इंजिनिअरिंग कॉलेजची एक एक्सटेंडेड फॅमिली पण इथे आलेली आहे. कारण हा फॅमिली फंक्शन आहे म्हणून आम्ही बाहेरच्यांना कोणाला इथे आमंत्रित केलेलं नाही, पण ज्यांना आम्ही आमची फॅमिलीच मानतो असे या बाजूच्या गावाचे सर्व सरपंच, वर्षाजी कोडे, दिलीपजी मेंढे, सुनील कोडे, विनोद भुजाडे, नरेश सिंगणे, सुचिता आकरे, योगेश पडोले, उमेश आकरे, मीना शेंडे, सचिन गोडे, नरेश भोयर आणि प्रभूजी मेंढे यांचं पण स्वागत करतो. आणि आजचा हा दिवस उजाडण्यामागे ज्यांचं प्रचंड मेहनत आहे अशा दादांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना आवाहन करतो की टाळ्यांच्या स्वरूपात त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे आणि त्या टाळ्यांचा आवाज जरा मोठा असला पाहिजे. आवाज जरा छोटा झाला आहे, भूक सगळ्यांनाच लागलेली आहे, पण तरी आवाज मोठा पाहिजे, थोडा मोठ्याने आवाज टाळा वाजवा. कारण इतिहास घडलेला आहे, आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत आणि जेव्हा इतिहास घडवायचा असतो तेव्हा काहीतरी वेगळेपणा लागतो, एक धमक लागते, एक ऊर्जा लागते, एक नेतृत्व लागतं आणि त्यासोबत एक प्रचंड इच्छाशक्ती लागते. आणि ती प्रचंड इच्छाशक्ती दादांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून आम्हाला दिसली आणि मागच्या 4 नोव्हेंबर 2019ला एक प्रण आपण सगळ्यांनी घेतला की दादांना विजयी करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी झोकून दिलं, प्रत्येक जण आपला एक दुसऱ्याशी रिलेट करत होता की दादा म्हणजे फक्त दादा नाही आहे, दादा म्हणजे मीच आहे. आम्ही सगळे लोक त्या सरांनी सांगितलं की आतमध्ये होतो, पण प्रत्येक ठिकाणी दादांचे 28 लोक तिथे काम करत होते जेव्हा हे होतं. आणि एक मजेदार गोष्ट सांगतो की परमेश्वराची पण इच्छा होती की दादांनी निवडून यावं. परमेश्वराची ही इच्छा नव्हती की पूर्व नागपूर म्हणून त्यांनी आमदार व्हावं, परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी विदर्भाचं नेतृत्व करावं. आणि परमेश्वर कल काय असतो ते मी सांगतो, कारण ज्या दिवशी मी रोज हे होतं की कधी डेट येणार, कधी नोटिफिकेशन येणार, आणि मी सहज त्यांना भेटायला गेलो तर अचानक एकाचा फोन आला एका पत्रकाराचा की सर नोटिफिकेशन निघालं आहे. दादा म्हणाले कुठला दिवस, कुठली तारीख? तो म्हणाला 1 तारीख. काय 18 दिवस होते, डॅनी भाऊ पण सोबत होते. माझ्या तोंडातनं निघालं दादा तुम्ही विजयी झाले. दादांचा एक क्षणामध्ये काही रिप्लाय आला नाही, पण मी माझे कॅल्क्युलेशन्स करत होतो की 1 नंबर दादांचा लकी आहे. माझं एक वेगळं गणित आहे, मला फार काही समजतं अशातला काही विचार नाही, पण एक असतं की एक लकी नंबर असतो माणसाचा जन्मतारीख आणि त्याला जर प्लस केलं तर 1 नंबर येतो आणि प्रत्येक ठिकाणी 1 गेला. आणि 10 तारीख तुमची, वडिलांची जन्मतारीख 10 तारीख, तुमची स्वतःची 10 तारीख, 1 नंबर, 1 नंबरचा फॉर्म, एकच नंबर सगळ्यांना लिहायचा आहे
तुमच्या गाडीचा नंबर 10 आणि सगळ्यात शेवटी मी बघितलं की ज्या सगळ्यात शेवटचं जे मतदान होत होतं, ज्याचा सगळ्यात शेवटी कोटा पूर्ण होत नव्हता, मी वर बघितलं त्या बूथचा नंबर पण 28 होता, म्हणजे 2 आणि 8 10. मी म्हटलं दादा जिंकणार, दादा जिंकले आणि प्रचंड मतांनी जिंकले. शेवटचा जो प्रचाराचा दिवस होता, ज्या दिवशी आपण एकत्र आलो, फटाके फुटत होते, आतमध्ये एक आत्मविश्वास होता, सगळे दूर एक वलय होतं दुसऱ्या पार्टीचं की 58 वर्षाचा इतिहास कसा जाणार. एवढे दिग्गज लोक निवडून आलेले आहेत, एवढ्या दिग्गज लोकांचा हा मतदारसंघ आहे, एवढे दिग्गज लोक इथे काम करतात आहे, संघाची ही भूमी आहे, दादा कसे जिंकणार. पण मित्रांनो मला सांगावंसं वाटतं की आम्हांचं जे सदिच्छा असतात किंवा जे आपण पेरतो ते उगवतं, आणि त्या मला वाटतं की आपल्या लोकांचा जो विश्वास आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम दादांच्या त्या तुमच्या इच्छाशक्ती, दादांची इच्छाशक्ती, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्यांचं एक हे पडलं की आज संपूर्ण विदर्भाने त्यांना विजयी केलं. दादा विदर्भ म्हणजे विदर्भाला वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड म्हणतात, आणि वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड असताना इथला शेतकरी आत्महत्या करतोय. वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड असताना इथे जेव्हा आपण बघतो की मानव संसदा असेल, इथे जेव्हा आपण बघतो की कापूस असेल, आपण इथे बघतो संत्रा असेल, कोल असेल, माइन्स असतील, वाघ असतील, अरण्य असतील, सिल्क असेल, कनेक्टिव्हिटी असेल, सगळ्यात नागपूर इज अ हार्ट ऑफ द इंडिया, म्हणजे आपण 0 माईलमध्ये आहोत. आणि प्रचंड साधनसंपत्ती असतानाही आपली वीज संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जात असताना, हे सगळी साधनसंपत्ती असतानाही आपण मागासलेले आहोत. दादा तुमच्या हातामध्ये अधिकार तुम्हाला मिळाला आहे, धुरा मिळाली आहे. अनेक बेरोजगार युवक आहेत, अनेक लोकांना स्वतःचे उद्योग टाकायचे आहेत, अनेक शेतकऱ्यांना काहीतरी करायचं आहे. एक डिफरन्शिएट करणारं तुमचं नेतृत्व असायला पाहिजे, आणि एक चौफेर उधळण विदर्भाची आणि विदर्भामध्ये असणाऱ्या साधनसंपत्तीची कन्व्हर्शन इंटू वेल्थ आणि याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की तुमच्या या अतिशय काय म्हणतात त्याला प्रगट अशा याच्यामुळे तुम्ही या सगळ्यांना न्याय द्याल. एक अभ्यासू व्यक्तिमत्व निवडून जाणं फारच आवश्यक असतं. निवडून कोणाला द्यायचं? आपण विदर्भ स्टुडंट पार्लमेंट करतो, कशा करतो की यंग लिडरशिप समोर यायला पाहिजे, नवीन नेते समोर यायला पाहिजे, तेच नेते नको आहेत, एक विजन समोर यायला पाहिजे, एक इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन बेली, असे जे लीडर्स येतील तर समाज बदलेल. आज आपण बघतो की समाज जिथला तिथेच आहे. आज 74 वर्ष झालेत, पण भारत ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे होता त्या पद्धतीने गेला नाही. कारण याला मला असं वाटतं की काही प्रमाणात लिडरशिप पण या सगळ्या गोष्टीला अवलंबून आहे. फार पुढे आपण गेलेलो आहे, पण तरी अजून पण पुढे जायची सगळ्यांना अवश्य आहे. हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि कुटुंबाचा आपण सत्कार करतो आहे. कारण तू फक्त मला असं वाटतं की आणखी एक तारीख सांगायला वाटेल. 2004ला दादांनी निवडणूक लढली आणि एकामागे एक अपयश येत गेलं, आणि आज 2021 म्हणजे 17 वर्ष झाली. आजची तारीख 17. मला वाटतं की आज 17 वर्षानंतरचा विजय आहे, हा सातत्याचा विजय आहे मित्रांनो. हा फक्त एखादा चमत्कार झालेला नाही आहे, हा सातत्याचा विजय आहे. म्हणून मला वाटतं की हा जो परिवार आहे ना, त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आणि त्यांनी म्हटलं की कुसुमाग्रजांचं कविता आहे, तुम्ही फक्त मला लढ म्हणा. आणि मला वाटतं आईने म्हणा, सुविद्य पत्नीने म्हणा, भावांनी म्हणा, वहिनींनी म्हणा, जी साथ दिली ही फार महत्त्वाची साथ असते. कारण कुटुंब जर सोबत असेल तरच पुढे जाऊ शकतो. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. मला वाटतं हे शस्त्र तुमच्याकडे आज आलेलं आहे. तुमच्याकडे या प्रकारचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही उत्तरोत्तर प्रगती होतील. तुम्ही वैधानिक महामंडळ विदर्भाचं आहे, ते वैधानिक महामंडळ तुम्हाला मिळेल अशी आशा करतो. मंत्रिपद तुम्हाला मिळेल
अशी आशा करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्या बदलण्याचं धैर्य तुम्हाला मिळो. ज्या गोष्टी तुमच्या बदलू शकत नाही पण बदलू शकण्याची इच्छा आहे ते चेंज करण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळो. आणि जर बदलू शकत नसेल आणि बदलू शकण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येत असेल तर या सगळ्यांची ओळख करण्याचं पण सामर्थ्य तुमच्यामध्ये मिळो. तुम्हाला एक नवीन चेतना, नवीन ऊर्जा या संपूर्ण लोकांकडून मिळो. कारण तुम्ही सगळे या सगळ्या यशाचे साक्षीदार आहात. या मानसिक द्वंद्वातून तुम्ही बाहेर निघाला आहात आणि आता मागे बघायची काही वेळ नाही आहे. कारण सिंहावलोकन करणं हा फार जरुरी असतं आणि हे यश तुम्हाला अतिशय प्रचंड मेहनतीतून मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता हे कुठेच थांबणार नाही आहात याची आम्हाला शाश्वती आहे. जसं सरांनी सांगितलं, या वंजारी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचं मोठा प्रकल्प म्हणून, विद्यापीठ म्हणून, इन्क्युबेशन सेल म्हणून नवीन संकल्पना पुढे आणून याला पण पुढे नेण्याचं तुम्ही आम्हाला मदत करावी. आम्ही सर्व त्या सगळ्या तुमच्या ज्या काय संकल्पना असतील त्याला पुढे नेण्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करू. आणि त्याच वेळेला प्रत्येक माणूस, प्रत्येक जो स्टाफ मेंबर इथे आहे तो तुमच्यासोबत आहे आणि ही संपूर्ण ऊर्जा तुम्हाला अतिशय पुढे जाण्यामध्ये नेहमी ती राहील. आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पुढच्या आणखी 4 टर्म्स तरी कमीत कमी तुम्ही करावं. म्हणजे 6 वर्षाचा हा दादांचा काळ आहे. पुढच्या आणखी 4 टर्म्स जर दादा झाले तर मुख्यमंत्री जरूर बनणार याच्याबद्दल मला तरी शंका नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की पुढचं सर्व तुमचं राजकीय आयुष्य उज्ज्वल हो आणि तुम्ही एक तेजोयमान असं तुमचं एक वलय मिळावं. आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोच आहे. आणि दादा, आपण इथे कार्यक्रम घेण्याचं कारणच हे होतं की गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये आम्हाला नेहमी एक भास होतो की गोविंदरावजी वंजारी इथेच कुठेतरी आहे आणि आम्हाला बघतात आहे आणि त्या संपूर्ण आशीर्वाद तुम्हाला आज इथून मिळतात आहे. मला वाटतं दादा तुमचे बरेच सत्कार झाले असतील, बऱ्याच लोकांनी सत्कार तुमचे केले असतील, परंतु हा सत्कार कुटुंबाने केलेला आहे. आमची इच्छा होती की 11 तारखेला तुमचा सत्कार करावा, अगदी लगेच सत्कार करावा, पण मला वाटतं की थोडं लेट जरी झालं असलं तरी हा कुटुंबाने केलेला सत्कार आहे आणि हा मनस्वी सगळ्यांनी एक मनापासून केलेला तुमचा सत्कार आहे. त्याचा स्वीकार करावा आणि तुमच्या पुढच्या आयुष्याला मी भविष्य अतिशय उज्ज्वल भविष्य चिंतितो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.